आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवभाजी अगदी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम गावरान पद्धतीने दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग बघा किती भारी आपली भाजी झाली, शेवभाजी झालेली आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि यात मी कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा काही केलेलं नाही आणि टेस्ट एक नंबर झालेली आहे। तर ह्या पद्धतीने शेवभाजी तुम्ही पण करून बघा। चला सुरुवात करते रेसिपीला। यासाठी मी 2 मोठे कांदे कापून घेतले बारीक। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात मी तेल घातलंय। तेल आपलं मस्त छानपैकी गरम झालेलं आहे। त्यात मी मोहरी घातली। मोहरी आपली तडतडली आहे, त्यात मी जिरं घातले आणि जिरं सुद्धा खूप मस्त फुललंय। त्यात आता आपण हिंग, कढीपत्ता 2 सेकंद परतून घ्यायचं आहे। त्यात मी लसूण बारीक कापलेला, एक मिरची बारीक कापलेली घातली। अगदी ते सुद्धा आपण परतून घेणार आहोत। लसूणचा बघा कलर चेंज झाला आहे। त्यात मी आता 2 मोठे कांदे कापलेले घातले। कांदे सुद्धा आपण परतून घेणार आहोत। अगदी कांदे गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत। कांद्यांचा बघा कलर चेंज झाला आहे आता आपण त्यात एक मोठा टोमॅटो घातलाय। टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे, अगदी बारीक कापायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपण आता परतून घेणार आहोत। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात आपण आता मीठ घालूया। मीठ घातल्याने टोमॅटो लवकर मऊ होतो, शिजण्यात मदत होते। आता त्याला 2 मिनिटाची आपण दणदणीत अशी वाफ देऊया टोमॅटोला। बघा टोमॅटो खूप मस्त आता आपल्याला शिजलेला आहे। सगळं मसाले अगदी आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। आता त्यात मी आता मिरची पावडर, हळद, धणे पावडर आणि हाफ टेबलस्पून मी मसाला घातलाय। थोडी कोथिंबीर, मसाले आता आपण 2 मिनिट परतून घेऊया। मसाले खमंग असे परतून घेणार आहोत आपण, एकजीव करून घ्यायचे आहेत। आता आपण त्यात थोडं पाणी घालूया। पाणी घातल्याने त्याला छानपैकी अशी बाइंडिंग येईल रस्याला आणि त्याला सुद्धा आपण आता एक 5 मिनिटाची आपण वाफ काढूया। दणदणीत अशी वाफ काढली आहे। बघा आपली ग्रेव्ही किती थिक झाली आहे, मस्तच। आणि कमी गॅस करून आपण 5 मिनिटं हा मसाला शिजवून घेणार आहोत। त्यात मी आता पाव टेबलस्पून मसाला घातलाय, थोडासा मसाला घालायचा आहे आणि कमी गॅस करून 5 मिनिटं आपण आता भाजी शिजवून घेणार आहोत। त्यात मी थोडी कोथिंबीर घातली आहे। तुमच्याकडे शेव असेल, जी शेव अवेलेबल असेल ती घाला आणि आता शेव सुद्धा आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। या प्रकारे बघा आपली शेवभाजी तयार झालेली आहे आणि आता सर्व करूया। आणि ही शेवभाजी लगेचच जेवायला बसायचं आहे आपल्याला। शेव जशी टाकली तशी आपण लगेच जेवायला बसणार आहोत, कारण की आपली सुकी शेवची भाजी तयार झालेली आहे। झटपट रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे। तर आणि चवसुद्धा एक नंबर झालेली आहे। तर या पद्धतीने शेवभाजी जरूर करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। बघा कलर सुद्धा किती सुंदर आपल्या भाजीला आलेला आहे, एकच नंबर। अचानक पाहुणे आले तर तुम्ही 10 मिनिटात ही भाजी बनवू शकता। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।